खरं तर पीक विम्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्याचे 1 रुपया भरावं लागतं आणि 1 रुपयासाठी मग त्या शेतकऱ्याला हेलपाटे घ्यावं लागतं. ते 100-200 रुपये खर्च होते. तो 1 रुपया आहे आणि जे शेतकरी आमच्याकडे आहे त्याचा 1 रुपयाचा भार आम्हीच भरणार आहोत आणि तो विमा म्हणजे त्याच्या सगळ्या प्रोसिजरसुद्धा बँक करणार आहे. आणि मग आता अमरावती जिल्ह्यात आमच्या बँकेच्या संबंधित जे शेतकरी आहे त्याला 1 रुपया भरावा लागणार नाही. कुठलेही पैसे न भरता त्याचा विमा काढला जाईल. हो, आधी 1 रुपयाचा विमा काढलाय, पण त्याच्यासाठी खर्च किती लागत होता आधी? किमान 200-300 रुपये खर्च लागायचं, याचं जायचं, त्या लाईनला उभं राहा, हे करा ते करा, त्या अडचणी होत्या, दिवस जात होता. कसं आहे, पैशापेक्षा खटपट जास्त, म्हणजे त्रास जास्त. सरकारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का, त्या 1 रुपयात तर असं वाटतं 1000 रुपये देऊन दे, पण काही त्रास नको देऊ बाबा. आणि आपण 15 एप्रिलच्या दुसऱ्याच हप्त्यात आपण 90% वाटप पूर्ण केलं. 11 वर्षाच्या इतिहासामध्ये या बँकेनं एप्रिल महिन्यात कर्ज वाटपाचं काम पूर्ण करून मोकळं झालं आहे. 90%. तिथं राष्ट्रीयकृत बँक 60%वर गेल्या. सांगा विभागामध्ये जर पाहिलं तर 461 शेतकरी आत्महत्या, तुम्ही काय सांगा? काय झालं आहे, आत्महत्या याला 3-4 कारणं फार महत्त्वाची. एक कारण आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं कारण आहे भावाचं, आणि त्याला अधिक दोन कारणं आहे, शैक्षणिक खर्च आणि आरोग्याचा खर्च. ह्या तीनही गोष्टीमध्ये हा सगळा ग्रामीण भागातला राहणारा शेतकरी, सगळ्या जाती धर्मातला, हा उभ्यानं कापला जातो. जसं पीक कापावं तसं शेतकऱ्याला कापण्याची व्यवस्था सरकारच्या धोरणामध्ये आहे. काँग्रेसने तेच केलं आणि भाजपा पण तेच करत आहे. काँग्रेसनं याच्यापेक्षा काही जास्त चांगलं केलं नाही. 2007चा स्वामीनाथन आयोग 4चा 2000 आतापर्यंत त्यांनी धूळखाट ठेवला. हे काँग्रेसचंच पाप आहे. असं वाटलं तो स्वामीनाथन आयोग उचलून भाजपाला त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचं दिशा देईल, ते पण भाजपनं केलेलं नाही आहे. आता तुम्ही एक सांगा, कांद्याची निर्यात थांबवली म्हणजे वाढलेले भाव कमी करण्याचं काम सरकारनं केलं, पण कमी झालेले भाव वाढायचं काम केंद्र सरकार करत नाही. मग वाढलेले भाव जर तुम्ही कमी करण्याची ताकद ठेवताय तर कमी झालेले भाव वाढत का नाही, हा प्रश्न आहे. मग हे प्रश्न लोकसभेत राहिले काय? काँग्रेसले सगळे मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या लोकांना मत मारलं नसतं तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं. म्हणजे काँग्रेसच्या बाजूनं मुस्लिम आणि बौद्ध धर्म मजबूतीनं उभा राहिला, त्याच ताकदीनं BJPकडे कट्टर हिंदूवादी उभे राहिले. मग या दोघांमध्ये शेतकरी आणि मजूर कष्टकरी सगळ्या जाती धर्मातला हा सगळा त्याचा सत्यानाश झाला. तो दिसलाच नाही. तो या निवडणुकीत कुठंच दिसला नाही आणि तुम्ही मीडियावाल्यांना कधी दाखवला नाही. तुम्ही एक तरी बातमी तुमच्या मीडियानं केली काय सांगा बरं? का तुरीचे भाव, सोयाबीनचे भाव आणि तेव्हा कापसाचे भाव हा 500-1000 रुपयानं कमी झाले. तुमची ब्रेकिंग न्यूज कधीच नव्हती. आणि मग हे सगळी व्यवस्थाच आपल्या विरोधात आहे असं शेतकऱ्याला भास व्हायला लागलं. किमान तुम्हाला जरी अपेक्षा आहे का कॅमेरामॅनले उद्या 10,000 रुपये महिना वाढून भेटन भाव, तर त्याला थोडीशी खुशीनं जगतं, आधार राहतो त्याला. आता इथं आधार देण्याचं कामच नाही आहे. आणि म्हणून ही जी मतदानाची याच्यात शेतकऱ्याची तेवढीच चूक आहे. आम्ही मतं मारताना निळा, हिरवा, भगवा, पिवळा झेंडा पाहून मतं मारतोय. झेंड्याला महत्त्व आहे, अजेंड्याला काही महत्त्व राहिलं नाही. त्याचे परिणाम आपण दिवसेंदिवस अशाच मोठ्या प्रमाणात दिसत राहील. मला वाटतं ह्या निवडणुका जेव्हा मुद्द्यावर होईल, गरिबाच्या घरकुलाचा मुद्दा असेल, मजुराच्या मजुरीचा मुद्दा असेल. आजही तुम्ही सांगा, मजूर मेला. काल आमची इथं एक पान लागून म्हणजे साप चावून एक मजूर मृत्यू पावला. शेतकऱ्याला 2 लाख रुपये देतं, पण मजुराला काहीच भेटत नाही. मग ती योजना शेतकऱ्याला लागू केली, गावातल्या मजुराला केली नाही. गावात मजूर शेतकरी जास्त शेतीत जाते, त्याच्या दुर्घटना जास्त होते, पण त्याला ते भेटत नाही. हे दुर्भाग्यच आहे. अजूनही 3 महिने झाले संजय गांधी श्रावणबाळचा म्हाताऱ्यांचा पगार भेटला नाही. 3 महिन्यापासून बंद आहे. केंद्र सरकारनं 200 रुपये त्याच्या हिश्श्याचे 2 वर्षापासून दिले नाही. एकाही खासदारानं या बाबतीत या अधिवेशनात तरी कोणी बोललं नाही. हे दुर्दैव आहे. आम्हाला काय आहे, आम्ही जातीपाती धर्मावर बोललो तर आमचे स्वागत होते, आमच्यासाठी बँडबाजा आणल्या जाते. पण आम्ही कित्येक वर्षापासून या निवडणुकीत आम्ही सांगितलं
का आम्ही धर्मजात म्हणून आम्हाला मतदान करू नका, शेतकरी म्हणून मजूर म्हणून मतदान केला, तुम्ही तरी ब्रेकिंग केली काय झाली? तुम्ही करत नाही आणि इथं या शेतकऱ्याचं मरण होतं आहे, हे लक्षात ठेवा. असं आहे की ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था ही पूर्ण शेतीवर आहे आणि शेतमालावर आहे, शेतमालाच्या भावावर आहे. भावाची जर रक्कम आपण पाहिली तर भाव इतके कमी आहे आणि शेवटी ज्या शेतकऱ्यांचं जीवन त्या पिकाच्या भावावर अवलंबून असते आणि ते जेव्हा भाव पडतात तेव्हा तो आर्थिक विवंचनेत जातो आणि आर्थिक विवंचनेत गेल्यामुळे त्याला आत्महत्या केल्याशिवाय प्रवृत्त करण्याचं काम जर काही होत असेल तर ते शेतीमालाच्या भावामुळे ते होते. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त करून सोयाबीन, कापूस हे आपलं कॅश क्रॉप आहे आणि तुम्ही जर सोयाबीनचे आणि कापसाचे जर भाव पाहिले तर याचे भाव अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आज 2 टाईम आपण कसं आपला उदरनिर्वाह करावं, कसं आपल्या मुलांचं शिक्षण करावं, कसं आपल्या मुलाबाळांचं लग्न करावं, कर्जबाजारीपणा याच्यामुळे आपला शेतकरी पूर्णपणे आत्महत्या करत आहे. साठी 6,000 रुपये दर वर्षाला शेतकऱ्यांना मदत देत आहे. तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकार? नाही, शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने जे भाववाढ दिली हे शेतकऱ्यांसोबत ते थट्टा आहे आणि त्यांच्या जखमेवर मलम लावण्याच्याऐवजी मीठ चोळण्याचं काम शेतकरी करत आहे. जेव्हा की शेतकऱ्यांनी जी लोकसभा झाली त्यामध्ये केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम केलं तरी पण केंद्र शासन सुधरत नसेल, जरी शेतकऱ्यांच्या पुन्हा जखमेवर मीठ चोळत असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये शेतकरी याच्यापेक्षा खराब जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही.